महेश मारुती शेट्टे मान्यवरांच्या माध्यमातून जर मानकिवली संघ फायनल जिंकला तर 4 गावठी कोंबडे पार्टी देण्यात येईल। भुऱ्या मराठे यांच्याकडनं 30 लिटर दूध मानकिवली टीम साठी म्हशीचं दूध म्हणजे खेळाडूंना अजून मजबूत करण्यासाठी मानकिवलीकरांकडनं भरपूर साऱ्या बक्षिसांची खैरात। मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सादर होतीये। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। दोन्ही संघ सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूने टीम श्रीपती बाबा उमरोली आणि दुसऱ्या बाजूने श्री गणेश मानकिवली ग्रामीण गटाच्या 2 टीम मैदानावरती झोंजत आहेत। मोठा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये मैत्री चषकाची मेगा फायनलची मॅच मैदानावरती सुरू होतीये। सलामीची जोडी मैदानात सज्ज झाले। सलामीवीर फलंदाज एका बाजूने शरद आणि दुसऱ्या बाजूने रत्नदीप हे 2 अनमोल फलंदाज मैदानावरती सज्ज होत आहेत। गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक 1 ची जबाबदारी घेऊन हेमंत मराठे षटक क्रमांक 1 सुरुवात करतोय। पहिला चेंडूवरती हमला आक्रमण चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिड विकेट बाउंड्रीला सलामी षटकार। उमटवत असताना बॅट्समन शरद ठोकलेला षटकार 6 धाबांच्या मदतीने धावफलकाला सुरुवात श्री गणेशा उमरोली संघाचा। या चेंडूवरती पहा स्विच हिट अटेम्प्ट निश्चित धाव पूर्ण झाली आहे का आणि निश्चित या चेंडूवरती तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जात आहे। चेक केलं जाईल। थर्ड अंपायर या ठिकाणी येतील चेक करतील। राजू भोईर सर या ठिकाणी येत आहेत। चेक केलं जाईल। निश्चितच एक टाइट कॉल आहे। ज्या वेळेला स्टंप वरती चेंडू आदळला त्यावेळेला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये होता का हे पाहायचंय। यस फलंदाज बाद रन आउट। चांगल्या दर्जाची कामगिरी। चला स्पीडअप करा वेळेची काळजी घ्या। चला बरोबर घड्याळामध्ये 5:15 वाजता आहेत मित्रांनो। सकाळची वेळ आहे आणि सूर्य उजाडायच्या अगोदर आपल्याला बक्षीस वितरण सुद्धा करायचंय याची काळजी घ्या। महाशिवरात्रीचा दिवस आणि इथे जमलेल्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांना खेळाडूंना पाहुण्यांना मान्यवरांना त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व लाडक्या मित्रांना व्ह्यूअर्सना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। षटक चालू आहे। पहिलं धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज हेमंत मराठे पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता शरदनं। त्यानंतर लगेचच धावबाच्या स्वरूपात माघारी परतत असताना टीम उमरोली संघाला लागलेला पहिला धक्का फलंदाज बाद झालाय। शरद या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला। न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती साहिल लोंगले येतोय अष्टपैलू खेळाडू। रत्नदीप यावेळेस स्ट्राइक एंड वरती चेंडू पाहिला जाईल चेक केला जाईल। व्हाईट बॉलचा इशारा येतोय। अवांतरची खून करत असताना योगीराज बुटेरे सर सांगतायत व्हाईट बॉल अवांतरची खून। धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत। चांगली बॅटिंग निश्चितच सुरुवातीला पाहायला मिळाली। शरदनं षटकार ठोकला। यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळलेला फटका सीमारेषेवरनं फिल्डर येतोय। चांगली फिल्डिंग एकच धाव। सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवत असताना रत्नदीपला माहिती आहे सिंगल डबल येत राहणं फार गरजेचं धावा येणं गरजेचं। संघासाठी उपयुक्त खेळी करण्यासाठी माहीर असलेला खेळाडू रत्नदीप आणि त्याला साथ देत असताना अष्टपैलू साहिल लोंगले ही जोडी मैदानावरती। पहिलं षटक धावफलकावरती 8 धावा। यावेळेस पहा हलक्या हाताने प्लेस करतोय स्लॉक स्वीप करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती फिल्डर आहे पकडेल फेकेल 2 धावा। आदरणीय मोतीराम गायकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत। मोतीरामजी गायकर मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत।
यावेळेस पहा समोरच्या दिशेला खेळलेला फटका सीमारेषेवरनं चांगली फिल्डिंग चांगला थ्रो श्री गणेश मानकिवली विपक्ष श्रीपती बाबा उमरोली अशी मॅच मैदानावरती काठीकी टक्कर. दोन्ही संघ मित्रांनो मातब्बर आहेत, दोन्ही संघ ताकदवर ग्रामीणच्या दोन बलाढ्य टीम खेळत आहेत. निश्चितच आपल्या आपल्या पोल मधनं टॉप केल्यानंतर टॉप 5 मध्ये दाखल झाले. श्री गणेश मानकिवली संघाचं विशेष कौतुक केलं जाईल. टेंबिवली सारखी मातब्बर टीम या ठिकाणी नमवली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. यावेळेस चेंडू हवेत आहे, झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जाईल, मात्र फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू सीमापार, चौकार. फलकावरती 15 धावा जोडतायत. चांगली बॅटिंग श्रीपती बाबा उमरोली या संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा स्कोर कार्ड वरती जोडतायत. मैत्री चषकाची मेगा फायनलची मॅच आहे मित्रांनो. निश्चित चांगल्या दर्जाचं क्रिकेट गेली 4 दिवस रात्र आपण पाहिलं. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली स्पर्धा, बिझनेस एंड ऑफ द टुर्नामेंट. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी या ठिकाणी राज गडगे. संपूर्ण टुर्नामेंट वरती ज्याचं राज राहिलंय राज गडगे गोलंदाजीसाठी. श्री गणेश मानकिवली संघाचं विशेष कौतुक मित्रांनो सातत्याने केलं जातं. झुंजार टीम आहे, ज्या ज्या वेळेला मैदानात उतरतात त्या त्या वेळेला रणशिंग फुंकून मैदानावरती उतरत असतात. समोर किती मोठा संघ असू दे आपल्या ताकदीवरती खेळत असतात. यावेळेस सुद्धा हा चेंडू चांगला पाहायला मिळतो. निश्चित सीमा चेंडूला मागे अडवलं जातं. या ठिकाणी एकेरी धावेचं योगदान येईल. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती 16 धावा. षटक दुसरं. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, स्ट्राइक रोटेट. यावेळेस स्ट्राइक एंड वरती रत्नदीप हार्ड हिटर फलंदाज, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा बॅट्समन स्ट्राइक एंड वरती खेळतोय. गोलंदाज राज मराडे, राज गडगे. राज गडगे यावेळेस पहा हा सुंदर चेंडू आहे. बॅट फिरवतायत, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना सुंदर चेंडू. पहिल्या चेंडूवरती सुद्धा जर आपण पाहिलं असेल तर एक सिंगल आली. त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. या षटकाची सुरुवात चांगली करतायत राज गडगे. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी. यावेळेस पहा पुल केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, दूरवरनं फिल्डर येत आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं, चांगल्या दर्जाचा थ्रो, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांगली फिल्डिंग, सुंदर थ्रो आणि या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा येत आहेत. श्रीपती बाबा उमरोली विपक्ष श्री गणेश मानकिवली अशी मॅच मेगा फायनलचा थरार मैदानावरती सकाळचे जवळजवळ 5:30 वाजता आहेत. निश्चित संपूर्ण रात्रभर क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला बघायला मिळाला. मैत्री चषक 2024 प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा शेवटचा अंतिम सामना मैदानावरती. यावेळेस समोरच्या दिशेला खेळतोय क्वाइटिस लॉंग ऑनला फिल्डर आहे. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट होती आणि चेंडू हातातनं फंबल झाला आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. 2 षटकांची मॅच आहे. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजी करत असताना राज गडगे स्कोर कार्ड वरती आहेत त्या 20 धावा. शेवटच्या षटकातला 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. राज गडगे गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र परफेक्ट मिडल आलाय. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. रत्नदीपच्या बॅट मधनं निघालेला हा अनमोल फटका, षटकार. सहा धावांचा धमाका. 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 26 धावा. शेवटचं षटक आणि निश्चित चांगलं राहिलं होतं. राज गडगेच्या माध्यमातून सुरुवातीचे 4 चेंडू जर आपण पाहिले तर दर्जेदार राहिले होते. या शेवटच्या चेंडूवरती हल्ला चढवत असताना शेवटचा 1 चेंडू शिल्लक. निश्चितच रत्नदीपच्या बॅटमधून षटकार आलाय. 26 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. शेवटच्या षटकातला शेवटचा एका चेंडूचा खेळ या ठिकाणी
शिल्लक असलेला पाहायला मिळतोय. निश्चित चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल, सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम श्रीपती बाबा उमरोली. यावेळेस हा चेंडू पहा, चांगल्या दर्जाचा चेंडू. या ठिकाणी षटक संपतंय. 2 षटकांचा पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष ठेवलंय श्री गणेश मानकिवली संघासमोर विजयासाठी टीम उमरोलीनं.
विजय गजानन बाबू नवले मान्यवरांच्या माध्यमातून श्री गणेश मानकेवली संघाला खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. चला जाऊया मैदानावरती. मेगा फायनलची उत्तरार्धाला सुरुवात या ठिकाणी केली जात आहे. बनवायचे आहेत तब्बल 27 धावा. सलामीचे फलंदाज मैदानावरती येत आहेत. श्री गणेश मानकेवली संघाची सलामीची जोडी पंकज भोले आणि हेमंत बराडे हे दोन फलंदाज मैदानावरती सुरुवात करतील. गोलंदाजी मार्कवरती उमरोली एक्सप्रेस साहिल लोंगले गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं 27चं टार्गेट व्यूहरचना सज्ज आहे. पंकज भोलेसाठी पहिला चेंडू भन्नाट वेगवान अपील करतायत. पंचांकडे दाद मागतायत. दोन्ही पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले. चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न होत आहे. निश्चितच चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू डॉट फेकलाय. गोलंदाजी करत असताना साहिल लोगलेला आपण पाहत असाल. प्रचंड वेगवान चेंडू डिफेन्सिव्ह खेळण्याचा पावित्रा होता. निश्चितच डिफेन्स मध्ये बीट करत असताना गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिलं साहिल लोंगले. यावेळेस पहा अपील करतायत. निश्चितच एक सिंगल धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट. लेगबाईचा इशारा येतोय. 2 धावांची मदत धावफलकाला केली जाईल. बॅटिंग करत असताना पंकज भोले आणि हेमंत मराडे ही जोडी मैदानावरती. 27 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकात आपण आहोत. बॅटिंग करत असताना सलामीचे फलंदाज पंकज भोले आणि हेमंत मराडे. निश्चित आपण पाहिलं असेल तर या अगोदरच्या मॅच मध्ये पंकज भोलेच्या बॅटमधनं मॅच विनिंग पारी आपल्याला पाहायला मिळाली. संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी श्री गणेश मानकेवली संघाची राहिली आहे. यावेळेस पंकज भोलेच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. जबरदस्त तडाखा देत असताना व्यासपीठाला मानबंधना. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या टोला षटकार. पंकज भोलेच्या बॅटमधनं आसमानी टोला आसमानी प्रहार षटकार येतोय. धावफलकावरती 8 धावा. बॅटिंग करत असताना निश्चितच आश्वासन देतोय संपूर्ण मानकेवलीकरांना. यावेळेस पहा निश्चितच बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. साहिल लोंगलेचं एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. सरळ चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना निर्धाव स्वरूपात 8 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकेवली हा संघ मैदानावरती. पंकज आणि हेमंत हे दोन फलंदाज खेळतायत. 27 धावांपर्यंत पोहोचायचंय. षटक पहिलं चालू आहे. साहिल लोंगले गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. फसलेला फटका आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. एक चांगला झेल सीमारेषेवरती टिपला जातोय. पंकज भोले तंबूच्या आश्रयाला. पांड्या बैल 86 नंबर 16 नंबर आदरणीय जयवंतदादा भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहा मित्रांनो, मानकेवलीकर अजून झोपलेले नाहीयेत. मॅच पाहतायत. पहाटेची गुलाबी थंडी. निश्चितच बरेचसे प्रेक्षक आमचे ब्लँकेट मधनं चादरी मधनं मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच मानकेवली आणि उमरोली दोन्ही गावांमध्ये अजूनही टीव्ही चालू आहेत. मोबाईलच्या स्क्रीनवरती मॅच चालू आहे. त्याचबरोबर मैदानावरती सुद्धा भरगच्च गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. मैत्री चषकाची ही मेगा फायनलची मॅच मैदानावर चालू आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर खेळ दोन्ही संघांचा पाहायला मिळाला आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती कुमार. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतोय. सिंगल कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. चांगला थ्रो आलाय. निश्चितच चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांची मदत आली. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 10 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय. 10 धावा स्कोर कार्ड वरती.
पाहायला मिळत आहेत त्या 10 धावा. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा. 17 का खतरा. बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. श्री गणेश मानकिवली संघाला फायनल जिंकायचे असेल, चॅम्पियन पदाचं हकदार व्हायचं असेल तर या 17 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गणेश घारे पहिला चेंडू आहे, निश्चितच आउटसाइड ऑप्शन जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत आली आहे स्कोर कार्डला. स्कोर कार्ड झालंय 11 या धावसंख्येवरती. समीकरण बदललं. 6 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. मैदानावरती लक्ष्य पार करत असताना बॅटिंग करावी लागेल, चांगल्या दर्जाची फटकेबाजी करावी लागेल. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात खेळतायत. यावेळेस पहा मित्रांनो, मैदानावरती जबरदस्त कमिटमेंट करत असताना, 100% एफर्ट मैदानात देत असताना टॉप क्लास फिल्डिंग मैदानावरती दाखवली आहे. सुंदर झेल, फलंदाज फेल. कौतुक केलं जाईल. डॅनीच्या माध्यमातून एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. संघाचे कॅप्टन आहेत. मैदानावरती अतिशय उच्च दर्जाची फिल्डिंग मैदानात पेश करत असताना चांगला झेल पकडलाय. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी करत असताना 5 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण आता मैदानात पाहायला मिळतं. विजय कुणाच्या पदरात पडेल यासाठी थोडीशी वाट आपल्याला अजून पाहावी लागेल. युवा यंगस्टर अमरीश मैदानाच्या आतमध्ये येतोय. अमरीश आणि कुमार या 2 फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 16 धावांचं लक्ष आहे. गणेश गोलंदाजीसाठी यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा निश्चितच लेगबाईचा इशारा येतोय. एका धावेचं योगदान येईल. विकेटच्या मागे डॅनीचं कौतुक केलं जाईल. अतिशय उच्च दर्जाची फिल्डिंग सीमारेषे विकेटच्या मागे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल धाबाली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपण पाहताय. धावफलकावरती अजून 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅक टू द बॉलर खेळलाय. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. व्यवस्थितरित्या मिडल होत नाही. डॉट येतोय. समीकरण पुन्हा बदललेलं आपण पाहत असाल. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. श्रीपती बाबा उमरोली संघासाठी टाकलं जाणार आहे किलिंग षटक. गोलंदाज गणेश घारेचं कौतुक केलं जाईल. वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक. वेगवान गोलंदाजी करत असताना यावेळेस फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. दूरवरनं फिल्डर येईल, पकडेल. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. समीकरण बदलत जात आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज. कशा पद्धतीने धावा इथून बनवल्या जातील, एखादा चमत्कार घडावा लागेल विजय मिळवायचा असेल तर. श्री गणेश मानकिवली संघाला मात्र चमत्कारिक गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे श्रीपती बाबा उमरोली संघाची. मित्रांनो, सामना कुणी जिंकू द्या, स्टंपला हात कुणी लावणार नाही, अन्यथा आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं 2000 रुपये बक्षीस कापलं जाईल. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना, स्टंप कुणी हात लावायचा नाही. या ठिकाणी पुन्हा आपल्याला मॅच खेळवायच्या आहेत. अंडर 19च्या मॅच होणार आहेत. स्टंपला कुणी हात लावू नका. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट श्रीपती बाबा उमरोली, चॅम्पियन ऑफ द मैत्री चषक.